आजच्या लेक्चरला आपण रेडिएशन मेथड ऑफ प्लेन टेबलिंग लेक्चर नंबर 5 याचा आपण अभ्यास करूया. दिस मेथड इज सुटेबल व्हेन अन एरिया इज ॲक्सेसिबल स्मॉल अँड विदाउट टू मेनी ऑब्स्टॅकल्स. आपल्याला ही मेथड अडॅप्ट करताना जो काही एरिया आहे हा एरिया कसा पाहिजे, ॲक्सेसिबल स्मॉल आणि विदाउट टू मेनी ऑब्स्टॅकल. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा नसायला पाहिजे, तो लहान किंवा छोटा एरिया पाहिजे आणि आपल्याला सुलभ असा एरिया असायला हवा. प्रोसिजर बघूयात. ए. फाइंड आउट अ सुटेबल पॉइंट नियरली ॲट द सेंटर ऑफ ए गिवन फील्ड फ्रॉम विच ऑल कॉर्नर पॉईंट्स आर विजेबल अँड ॲक्सेसिबल. आपल्याला अशा प्रकारे सेंटर निवडायचं आहे ऑफ ए गिवन फील्ड की त्यावरून आपल्याला सर्व पॉईंट हे दिसायला पाहिजे. ऑल पॉईंट्स आर विजेबल अँड ॲक्सेसिबल. बी. सेट अ प्लेन टेबल एक्झॅक्टली अबव द ग्राउंड इन्स्ट्रुमेंट स्टेशन विथ द हेल्प यू फ्रेम अँड लेवल इट बाय स्पिरिट लेवल. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सेट अ प्लेन टेबल एक्झॅक्टली अबव द ग्राउंड इन्स्ट्रुमेंट. आपल्याला प्लेन टेबल हा ग्राउंड इन्स्ट्रुमेंटच्या वरती अशा प्रकारे सेट करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इट इज लेवल इट बाय स्पिरिट लेवल किंवा जे काही होका यंत्र असते किंवा जे काही स्पिरिट लेवल आहे त्याच्या सहाय्याने आपल्याला त्याची दिशा ठरवून ते सेट करायचं. सी. सिलेक्ट अ पॉइंट स्मॉल पी ऑन द शीट सो दॅट इट इज एक्झॅक्टली ओव्हर द स्टेशन कॅपिटल पी ऑन द ग्राउंड बाय द यूज ऑफ यू फ्रेम. आता यामध्ये काय करायचं, अगोदर आपल्याला स्मॉल पी घ्यायचा आहे, अ पॉइंट स्मॉल पी ऑन द शीट सो दॅट इट इज एक्झॅक्टली ओव्हर द स्टेशन पी. म्हणजे आपल्याला ऑन ग्राउंडवरती कॅपिटल पी हा पॉईंट घ्यायचा आणि ऑन शीटवरती आपल्याला स्मॉल पी असा पॉईंट घ्यायचा. त्यानंतर डी. मार्क द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक मेरिडियन विथ द हेल्प ऑफ ट्रू कंपास. आपल्याला जे काही ट्रू कंपास आहे त्याच्या सहाय्याने आपल्याला आता मॅग्नेटिक मेरिडियन म्हणजे काय, रेखावृत्त. आपल्याला त्या रेखावृत्ताची डायरेक्शन आपल्याला ही मार्क करायची आहे. ई. विथ द हेल्प ऑफ एलिडेड ड्रॉ रेज फॉर ऑल द कॉर्नर पॉईंट्स ऑफ द फील्ड फ्रॉम द ग्राउंड स्टेशन ऑन अ पेपर. त्यानंतर आपल्याला जे काही स्मॉल पी आहे या स्मॉल पी मधून आपल्याला पॉइंटरच्या सहाय्याने काय करायचे, ड्रॉ रेज, ज्या काही रेज आहेत ह्या आपल्याला पॉइंट आउट किंवा ते आपल्याला आखून घ्यायचे आहेत. विथ द हेल्प ऑफ एलिडेड ड्रॉ रेज फॉर ऑल द कॉर्नर पॉईंट्स. कॉर्नर पॉईंटमधून आपल्याला स्मॉल पी ते कॉर्नर पॉईंट अशा प्रकारच्या आपल्याला रेषा त्या ठिकाणी आखून घ्यायच्या आहेत. म्हणजेच त्या कशा होतील, ऑफ द फील्ड फ्रॉम द ग्राउंड स्टेशन, म्हणजे ग्राउंड स्टेशन पासून तर फील्डपर्यंत, म्हणजे स्मॉल पी पासून आपल्याला त्या रेषा बाजूच्या कॉर्नर पॉईंटमधून आखून घ्यायच्या आहेत. नेक्स्ट एफ. मेजर द लेंथ ऑफ ऑल रेज इन्स्ट्रुमेंट इन ब्रॅकेट इन्स्ट्रुमेंट स्टेशन टू कॉर्नर पॉईंट्स. आपल्याला नंतर काय करायचं आहे, ती काही मेजर आहे, ज्या काही लेंथ आहे ते आपल्याला त्याची लेंथ मोजायची आहे. ऑफ ऑल रेज, आपण ज्या काही रेषा आखून घेतलेल्या आहेत कुठपासून, इन्स्ट्रुमेंट स्टेशन टू कॉर्नर पॉईंट, इथपासून आपल्याला त्याची लेंथ काय करायची आहे, मेजर करायची आहे चेन किंवा टेपच्या सहाय्याने. नोट डाऊन द लेंथ ऑफ एनी साइड ऑफ फील्ड. त्यानंतर काय करायचं, आपल्याला फील्डच्या एका साईडची लेंथ नोट करून घ्यायची किंवा आपल्याला फील्डच्या एका साईडची लेंथ काढून घ्यायची. फॉर चेकिंग अँड ॲक्युरसी ऑफ फील्ड वर्क, म्हणजे आपल्याला ही लेंथ आणि आपल्या वर्क शीटवरची लेंथ आणि आपल्याला ही लेंथ त्या ठिकाणी काय होईल, आपल्याला चेक करता येईल. विथ द सुटेबल स्केल मार्क द पोझिशन ऑफ ग्राउंड स्टेशन ऑन अ पेपर अँड जॉईन ऑल द कॉर्नर पॉईंट्स टू गिव्ह अँड द आउटलाईन ऑफ द सर्वे. त्यानंतर काय करायचं की जे काही बाजूचे कॉर्नर पॉईंट आहे त्याचं काय करायचं, आउटलाईन आपण आखून घ्यायचं. तर अशा प्रकारे काय करायचं, रेडिएशन मेथड ऑफ प्लेन टेबलिंग आपल्याला हे रेडिएशन मेथडने बघता येईल. आता हे फिगर आहे, यामध्ये आपण पाहिले कॅपिटल पी, आपण जो ग्राउंड स्टेशनचा पॉईंट घेतला होता कॅपिटल पी आणि शीटवरचा स्मॉल पी. त्यानंतर आपण काय केलंय, एक मध्यान्न आपण आखून घेतलेला आहे शीट आणि ग्राउंडच्या याच्यावरचा. त्यानंतर मग पॉइंटरच्या सहाय्याने ह्या ज्या काही
डॉट डॉट लाईन आहेत, ह्या डॉट लाईन आपण त्या ठिकाणी आखून घेतलेल्या आहेत आणि मग ह्या डॉट लाईन आपण त्या ठिकाणी याची लेंथ वरून आपण काय केलेलं आहे, त्याचे मेजरमेंट केलेलं आहे. ग्रेडेशन मेथड ऑफ प्लेन टेबलिंग. नेक्स्ट पॉइंट, checking and accuracy of a field work. First point, measure the length of line on a paper for which ground measurement is taken and convert paper length into ground length by the scale used for preparation of a plan. आता चेक याच्यामध्ये आपण समजा की चेकिंग ऑफ ॲक्युरसी ऑफ ए फील्ड वर्क म्हणजे काय, आपण थोडक्यात जो काही पडताळा घेतो. आता याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, मेजर द लेंथ ऑफ लाईन ऑन अ पेपर फॉर विच ग्राउंड मेजरमेंट इज टेकन. आपण जी काही पेपरवर लेंथ घेतलेली आहे ती लेंथ आपण या ठिकाणी मेजर करायची अँड कन्वर्ट पेपर लेंथ इनटू ग्राउंड लेंथ बाय द स्केल यूज फॉर प्रिपरेशन ऑफ अ प्लॅन. आपण ज्याकरता प्रिपरेशन प्लॅनसाठी वापरलेले आहे त्यामध्ये काय करायचं, आपण त्याचं कन्वर्जन करायचं. फाइंड आउट द डिफरन्स बिटवीन ॲक्च्युअल ग्राउंड लेंथ आणि कॅल्क्युलेटेड लेंथ फ्रॉम पेपर लेंथ. त्यानंतर मग दोन्हींच्या मधला डिफरन्स जो आहे, आपल्या ॲक्च्युअल ग्राउंड लेंथ किती होती आणि आपण जी काही कॅल्क्युलेट केलेली आहे किंवा जी आपण कन्वर्ट करायला केलेली आहे ती कॅल्क्युलेटेड लेंथ फ्रॉम पेपर लेंथ ती किती आहे, याचा आपल्याला डिफरन्स बघायचा आहे. आणि एक्सप्रेस दिस डिफरन्स इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज. आणि जो काही फरक असेल तो आपल्याला कशामध्ये येईल, इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज. थँक्यू.